बघा मॅगी बनवली एकदम भारी झाली. तर आता मित्रांनो आपल्या मंडळीने एक झोल केला इकडे मस्त पैकी. पॅन्ट्री ही आणि संपूर्ण आपली पार्टी टीम. हा आपला सिंगर. Oh my God, आपली evening is coming right now. सो हे गाइस, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर मी प्रतीक स्वागत करतो तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे गुरुवार आणि सकाळी 4:30-5 वाजता कामावरून घरी आलो तेव्हापासून झोपलो होतो. तर ते तुम्ही आता बघू शकता. आता घड्याळमध्ये वाजतायत 1. तर त्याच्यामुळे जरा आपल्याला आज लेट झाला उठायला. आंघोळ ते झाली. आता मस्तपैकी काहीतरी नाश्ता ते करतो, दुकानात आणतो काहीतरी. त्यानंतर आपली गाडी पण आपल्याला स्टार्ट करायची, कारण की खूप दिवस झाला आपण गाडी नाही स्टार्ट केली आहे. त्याच्यामुळे थोडा तरी स्टार्टर गाडीला दिला पाहिजे. तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही आपल्या चॅनलवरती नवीन येणारे व्हिडिओ असतील ते तुम्हाला पाहता येतील. तर चला तर मग सुरुवात करतो आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला. बघा आहे का वो गाड़ी मेरा साफ किया, 4 व्हीलर था ना नीचे, तो 2 लोग आए थे टाकी साफ करने को. उन लोग ने गाड़ी भी पोंछ दिया पूरा. तो बोला ले दीजिए जाता हूँ उनके लिए माझा. तो हे गाईस, आता घेतली आपण माझाची बॉटलसुद्धा त्यांच्यासाठी. त्यांनी आपली गाडी साफ केली. तर चला तर मग आजच पगार झाला आणि आजच्या दिवसात आपले टोटल आत्तापर्यंत 3,500 रुपये खर्च झाले. इट्स नॉट वर्थ. कॉर्पोरेट लाईफ ही अशीच असते, खर्च जास्त आणि ते पूर्ण मॅनेज करावं लागतं आपल्याला पूर्ण महिनाभर. तर पाटीचे दादा त्यांनी आपली गाडी साफ केली. ही बघा इकडे आपली गाडी. तर मगाशी मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं की आपल्या बिल्डिंगमध्ये साफसफाई करायला 2 कामगार आले होते. म्हणजे टाकी साफ करायची होती, पाण्याची टाकी खालची आणि वरची. तर त्यांनी साफेती केली आणि आपली गाडी पण पुसून काढली. मग त्यांना थंडा बिंडा आणून दिला. आणि आता काका पण बसले होते आपल्या गाडीमध्ये. तर त्यांना पण बरं वाटलं, आपली गाडी एकदम मस्त वाटली. बोलले मस्त एकदम गाडी आहे. तर असं सॅटिस्फॅक्शन म्हणजे मनाला वाटतं की आपण बाबा चांगली गाडी चूज केली, जेव्हा बाकीचे लोक बोलतात बाबा गाडी चांगली येते. आणि टाटाची गाडी त्याच्यामुळे आपली ट्रस्टेड एकदम गाडी आहे. अजून काय लायसन आलं नाही. लायसनसाठी मला जायचं आहे 4 तारखेला गावाला. आता शनिवार रविवार येईल तेव्हा शनिवारी कामातून डायरेक्ट गावाला जायला निघेल. मग 4 तारखेला आपली एक्झाम आहे सातारमध्ये. सातारा RTOमधून आपण लायसन काढतो. तर त्याच्यामुळे तर परमनंट लायसन मग आपलं त्याच्यामुळे होऊन जाईल. परमनंट लायसन निघाल्यानंतर मग काय नाही, कारण की सारखं कुंतलला बोलवणं आणि मग तेव्हा गाडी बाहेर काढणं, त्याच्यामुळे जरा गाडीला हे होतं आहे आपल्याला जास्त, म्हणजे चालवायला भेटत नाही गाडी. म्हणजे कुंतल जेव्हा येईल तेव्हाच आपण निघू शकतो त्या टाईपमध्ये. मग कारण की तुमच्याकडे जर लर्निंग लायसन असेल, तुमच्या बाजूला कोणतरी परमनंट लायसनवाला पाहिजे. आणि आपल्या भावाकडे आहे परमनंट लायसन, त्याच्यामुळे मग त्याला नेहमी बोलत असतो मी. गाडी जरा स्टार्ट आता केली, मस्त गरम झाली आपली गाडी. चला तर मग आता जातो घरी. मॅगी आपल्याला कारण की बनवायची आता घरी जाऊन आणि खाऊन लगेच मोनिकाकडे जायला निघायचं आहे. गाडी बंद करतो. हँडब्रेक टाकाय पाहिजे आपल्याला. हँडब्रेक टाकलं, हँडब्रेक. त्याच्यामुळे काय आता गिअरमध्ये आपण टाकली नाही तरी चालेल गाडी. बघा मॅगी बनवली एकदम भारी झाली आहे, खतरनाक.
आता खातो पटापट मॅगी. तर सगळं आवरून बिवरून आता निघालो कामाला जायला. आपल्याला घ्यायचा आता एक कॅमेरा आपल्या ब्लॉग शूट करण्यासाठी. एक आता डीलरचा फोन आला होता गोरेगाववरून. कारण की आता मी फ्लिपकार्टवरती शोधला, ॲमेझॉनवरती शोधला, परत आपल्या क्रोमाच्या वेबसाईटवरती गेलो, रिलायन्स डिजिटलमध्ये शोधला, पण तो कॅमेरा काय आपल्याला भेटला नाही. त्या कॅमेऱ्याचं काय आपल्याला मोबाईलचं आपण आता शूट करतो ते मोबाईल थ्रू करतो आहे, त्याच्यामुळे एवढी क्लॅरिटीमध्ये बघा थोडाफार म्हणजे आहे. आणि ह्याच्यामध्ये एक मेन गोष्ट आहे ती म्हणजे अल्ट्रा वाईड अँगल नाही, त्याच्यामुळे आपल्याला सेल्फी कॅमेऱ्याने शूट करावं लागतं. चला तर मग आता निघालो कामाला जायला. पहिला आता मोनिकाकडे जातो, तिकडून मग डबा येथे घेऊन जेवून तिकडून कामाला. तर आता मित्रांनो आपल्या मंडळीने एक झोल केला एकदम मस्त पैकी. भावाने एकदम लॉक करून ठेवलंय. एकदम आपल्याला आता पद्धतशीर लेट झाला आज. आता बोलणार नाही, आता मी घरी चालले. दिलं तर बघितलं आहे मोठ घरी चाललं. एकदम पद्धतशीरपणे आपली आता. माझं काय नाही, मी 5:30 पर्यंत बसणार आहे. तू ड्रॉप बुक केला ना? ड्रॉप बुक केलंय, मंडलने ड्रॉप बुक केलाय, त्याला पण बसावं लागेल असं वाटतं. बसेल का? बसेल का मंडळ? काय करू, बसावंच लागेल. बसावंच लागेल मला. कोणचा कलर? बघा आपल्या भावाने फ्रेंडशिप बँड आणलेत. कुठला पण तुला आवडेल तो घाल. कितने का लाया? 160 का? इतना पैसा खर्च किया तो दोस्तों के लिए? दोस्तों के लिए नहीं, सिर्फ तुम लोग के लिए. तर लाइट ब्लू खेलते, लाइट ब्लू कलर. फ्रेंडशिप बँड आपल्या भावाकडून. हॅपी फ्रेंडशिप डे. चल ना पेना था ना मैं तुझे. तू पेणार आहे का? अरे थँक्यू सो मच. हे रे पकड मोबाईल आपल्या भावाला. हॅपी फ्रेंडशिप डे ब्रो. आता आपल्या धीरज सरांनी तिकीट रेस केलं होतं, तर आपण आता FMG मध्ये आलो होतो, पण आता टेक्निशियन अवेलेबल नाही, त्याला यायला आता अर्धा तास लागेल अजून. ते मी बघा आता वेट करू आपण लॉकरजवळ. स्टेअरकेसने जाऊया ना. तर लॉकर निघाला आपला आता. हे बघा 5 मिनटामध्ये त्याने लगेच येऊन खोलून दिलं आपलं लॉक. तर आता तो लॉग इन करतो आतमध्ये जाऊन. पॅन्ट्री ही आणि संपूर्ण आपली पार्टी टीम ही श्रेष्ठा. हॅपी फ्रेंडशिप डे. हा आपला सिंगर इकडे आपला धनुष. फ्रेंडशिप डे बोले तो. अजून पब्लिक येते आपली. माय गॉड आपली इज कमिंग राइट नाउ. आईडी कार्ड निकाल लो. हैप्पी फ्रेंडशिप डे टू ऑल. हैप्पी फ्रेंडशिप डे. हैप्पी फ्रेंडशिप. मैं तो सेंटर अरे अभी क्या जाओगे मेरा बंद फोटो फोटो की आईडी निकाल लो. तर आता जातो खाली नाश्ता करायला, मग त्याच्यानंतर आपण आपला ब्लॉग एंड करू इकडेच, कारण की नाही तर मग खूप जास्त मोठं होईल. तिकडून आपल्याला जायचं आहे सातारला.
कैमरा आने दे रे भाई। बघा मत अरे पूरा घुमा के लिया। अजून एक काय बघायला लागले कुठला व्हिडिओ रेकॉर्ड करायला सॉस पाहिजे का? कुंटल बघ ना इकडे खाऊ आपण इडली चटणी। काय ते फोटो बिटो काय मेमरी फुल चले कुंटल आता आपली सगळी गँग चालली आहे। चल ना बाबा चल। हॅपी जर्नी चलो बाय। आपल्या धीरज सरांना सोडला आणि आता आपण पुढे आता जाऊया मोनिकाच्या घरी। हा ब्लॉग मी आता पुढे कंटिन्यू करणार आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सेकंड पार्ट तुमच्यासाठी घेऊन येतो, त्याच्यामुळे सेकंड पार्ट पडण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। व्हिडिओ कसा वाटला ते आपल्याला तुमच्या प्रतिक्रिया कळवा।